भारतीय महिला फेडरेशन देवळी शाखेच्या वतीने देवळी केदार लेआउट येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती. सातारा जिल्हा नायगाव इथला जन्म आहे. त्यांनी ज्योतिबा फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिकवलं पाटीवरती. त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी अहमदनगरला शिकायसाठी पाठवलं. त्या तिथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. त्यामध्ये 6 विद्यार्थिनी होत्या. त्यांनी त्यांच्या फेकून मारायच्या, दगड मारायचे, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आणि त्यांनी अंधश्रद्धा, जातीवाद, बालविवाह अशा बऱ्याच रूढी परंपरांना फाटा दिलं आणि आपल्याला एक जगण्याचा अधिकार दिला. तर आता बरंच काय, आता मी भरपूर सांगितलं सावित्रीबाई फुले, तरी पण मी आता एक थोडंसं महिला फेडरेशन विषयी माहिती सांगू इच्छिते की भारतीय महिला फेडरेशन ही एक संघटना आहे, नॅशनलाइज संघटना आहे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ही संघटना आहे आणि ती स्त्रीच्या म्हणजे स्त्री पुरुष या समानतेविषयी काम करते. त्याच्यामध्ये कोणतेही स्त्रियांचे प्रश्न असो त्यांच्याविषयी काम करते. तर त्यांचं स्थापना दिवस आहे 4 जून 1954 या साली त्यांची स्थापना झाली कलकत्ता इथं. तर त्यांची जे संस्थापक जी होती अरुणा असफअली, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं. 1942ला त्यांनी जेव्हा आंदोलन होतं तर भारताचा झेंडा खाली न पडू देता त्यांनी सांभाळलं. त्या अशा कॉम्रेड अरुणा असफअली यांनी त्यांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये शांताराम तारा रेड्डी आहे, अशा लोकांनी स्थापना केली. तर आता नुकतंच आपल्या स्त्रीमुक्तीला, ज्या आपल्या स्त्री संघटनाला म्हणजे स्त्रीमुक्तीला 50 वर्ष झालेले आहेत. तर ते कसे 50 वर्ष पूर्ण झाले? तर एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली होती. एका मुलीच्या बलात्काराची घटना घडली होती. तर त्या बलात्काराच्या घटनेला संघटना म्हणजे तयार करतो, म्हणजे त्या मुलीविषयी म्हणजे लढा दिला आणि त्या लढ्याला यश आलं आपल्याला. तर त्या लढ्याला यश आलं तेव्हापासूनचा दिवस जो सुरुवात झाली. तर असे करून आपण सुरुवात केली ना, त्याच्या आता हे स्त्री संघटनेला 50 वर्ष पूर्ण झाले. तर आता नुकतंच सगळ्या पुरोगामी चळवळीच्या त्या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि एक स्त्रियांचा मार्ग सुखकर व्हावा, सगळ्या स्त्रियांना आपल्याला लढता यावं यासाठी एकत्र आल्या आणि त्यासाठी लढा आता संपूर्ण म्हणजे भारतामध्ये सुरू झालेला आहे. तर आपल्या संघटनेत म्हणजे किन्नर असो किंवा आपल्याला फक्त स्त्रियांचे आपल्याला एकच लिंग किंवा दोनच लिंग माहीत असतात, पुरुष आहे किंवा स्त्री आहे. तर एकच नसून असे म्हणजे स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी आहे, तृतीयपंथी आहे, समलिंगी आहे, पारलिंगी आहे. तर समलिंगी पण आपण ते काही वाईट नसतात, आपण काय करून किन्नर आहे, पण त्यांचा काय दोष आहे? त्यांचा दोष आहे का? कारण आपणच त्यांना जन्माला घातलेला आहोत. त्याच्यामुळे त्यांचा काही दोष नाही. आपल्याला ते ओरडच्या असतात म्हणून ते आपण त्यांना दूर साधतो, आपल्याला पाठवू असतात, पण त्यांचाही तेवढा जगण्याचा अधिकार आहे. समलिंगी असेल तर समलिंगी म्हणजे गे आणि ते असे 2 प्रकार असतात. त्याच्यात अट्रॅक्शन जसं महिलांचं अट्रॅक्शन महिलांना आपल्याला कसं होतं बेकार ही बाई काय एक बाई असून तरी बाईवरच प्रेम करते का? की माणूस असून माणसावरच प्रेम करते का? पण ते नैसर्गिक हे आतून त्यांना ते हार्मोन्स असतात, आपलेच असतात की ते ॲटोमॅटिक त्या मुलीवरच प्रेम होऊ शकते. समजा जर तुम्ही दुसऱ्यासोबत लग्न करून दिलं तर ते सुखी राहू शकत नाही, किंवा मुलाला दुसऱ्यासोबत लग्न करून तर ती सुखी राहू शकत नाही. तर ते त्यांचे ते हार्मोन्स असतात तसेच असतात. आपल्याला स्त्रियांचे असे अनेक प्रश्न आहे, बलात्कार असो, अशा घटना कशा भरपूर सुरू आहे आपल्या. त्याच्यात विरोध आता कोथरूड प्रकरण एक झालं. त्याच्यामध्ये त्या बाईला खूप त्रास देत होते सासरचे. तर तिने काय केलं, त्या म्हणजे ओळखीच्या मैत्रिणींना तसं फोन केलं आणि ती त्यांच्या आधाराला आश्रयाला आली ती महिला. तर त्याच्यामध्ये त्या मुलींचा काय दोष होतं? तर त्या 3 मुली होत्या आणि सुशिक्षित होत्या. तर ती महिला जर त्या याला आधाराला आली म्हणून ज्या मुलीच्या जी बाई होती जिच्यावर अत्याचार करत होते, तर त्या बाईचा सासरा मिलिटरीमध्ये होता. म्हणजे पोलीस सुद्धा आज आपल्याला संरक्षण होत्या, काही पोलिसामुळे बाकीचे पोलीस बदनाम होत आहे. तर ती आधाराला आल्यावरती त्या मुलीच्या सासऱ्याने काय केलं, तर पोलीस घेऊन आला आणि त्या 3 मुलींवर एवढा म्हणजे
अत्याचार केला की त्यांच्या बारीक कपड्यापासून त्यांची चांगली केली का ही बाई कुठं आहे, त्यांच्या का बारीक कपड्याच्या रूममध्ये तिला लपवून ठेवलं असते का. तेवढं झाल्यानंतर ते मुंडी पोलीस स्टेशनला गेल्या किंवा आम्हाला म्हणजे रिपोर्ट लिहिण्यासाठी. तर त्या पोलिसांनी सुद्धा रिपोर्ट न लिहिता त्या मुलींना CCTV कॅमेरा नसणाऱ्या अशा रूममध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आला आणि वेगवेगळ्या भाषा वापरून त्यांना त्यांचा छळ करण्यात आला. शेवटी किती लढा दिला आता 1 महिन्यापूर्वी त्यांना न्याय मिळाला. तर असे हिंसेचे अनेक प्रकार आहेत. हिंसा म्हणजे नुसतं आपण काय म्हणतो नवरा बायकोला मारतो ही हिंसा तशी नसते. हिंसा ही म्हणजे अनेक प्रकारची असते. तुम्ही साधं टीव्हीवरून जरी बोलत असाल तरी ती हिंसा झाली, तुम्ही कलुषित नजरेनं पाहत असाल तरी हिंसा झाली, रस्त्याने जात असलेल्या मुलीची छेडखानी काढत असाल तरी ती हिंसा झाली. आपली एक स्त्री म्हणून आपण किती जागृत आहोत. आपली मुलगी जेव्हा शाळेत जाते तर आपल्या तिथं समिती असतात, सखी सावित्री ही समिती असते. आपल्याला माहितीच नसते, आपण फक्त शाळेत पाठवतो, पण आपली मुलगी तिथं जाऊन सुरक्षित असते का, तिथली टॉयलेट व्यवस्थित आहे का, आरोग्य डिपार्टमेंटला आपण जेव्हा दवाखान्यात जातो तिथली टॉयलेट व्यवस्थित आहे. म्हणजे महिलांना किती त्रास सहन करावा लागतो त्याच्या बाबतीत. असे भरपूर प्रकार स्त्रियांच्या बाबतीत असे आहे का घडत आहे ना. आता त्याच्यावरच आपल्या स्त्री मुक्ती परिषदेने ते स्त्रियांचे जे ॲडिट केलं तर बस स्टॉप असो कुठं असो असं म्हणजे सर्वे केलं. तर अशा माध्यमातून आपण फक्त आपला म्हणजे समान अधिकार जेव्हा म्हणतो तर आपल्याला कशी आपल्या मायामध्ये कशी समज झाली आहे का महिला दिन जेव्हा साजरा करतो तर चांगल्या साड्या घालणे आणि डान्स करणे किंवा त्याच्यातच आपल्या महिलांचा अधिकार मान किंवा नाही त्या दिवशी नाही का फक्त महिला माणसाने काही स्वयंपाक केला पाहिजे आणि मी घरी बसल्या पाहिजे म्हणजे महिलांचा स्वातंत्र्य आहे का. तो खरा स्वातंत्र्य नाही तर समसमान कामाचा वाटा असायला पाहिजे. म्हणजे जेवढं आपण माणूस जेव्हा बाहेर जातो तर बाई सुद्धा घरी काम करते तर दोघांना सारखं अधिकार असायला पाहिजे. आपल्या प्रॉपर्टीत वाटा आहे का, आपण खरंच महिलांचं आपलं घर आहे का मला सांगा, आहे का नाही आहे. तर ते कसं तर माहेरी जेव्हा जातो लग्न होते तर माहेरी काय म्हणतात का बाई तुझं सासर आहे. पण जेव्हा आपण सासरी येतो तर सासरी जर दिवस झाला किंवा एखाद्या गोष्टीतून पडत नाही जसं म्हटलं तर म्हणजे भांडण करून विरोध नाही करायचा. तर एखादी गोष्ट जेव्हाच आपल्याला पटत नाही, जसं माझ्या माणसाला जे विचार चांगले मी तेव्हाच म्हणत असते तर माझ्या माणसाला कधीच वाईट वाटत नाही का तू का नशी म्हणते, कारण आमचे विचार सारखे आहेत. कारण तेव्हाच लक्षात आणून देते किंवा ते दुसऱ्याला नाही बा हा शब्द वापरायचा नाही ही एक हिंसाच आहे. तर तसं आपण कुठेतरी करायला पाहिजे. काही भांडण होत नाही, फक्त समजून सांगण्याची गरज आहे. फक्त समजून सांगण्याची गरज आहे. तर मग सासरी जेव्हा येतो घटस्फोट कोणता काही झाला तर ते आपल्याला घरातून काढून देतात. बाहेरचे कसं परिस्थितीने डाऊन असतात आपण त्यांच्या घरी जाऊन राहू शकतो. आपल्याला घर कुठं आहे का घर कुठेतरी त्या प्रॉपर्टी सुद्धा काहीतरी वाटा असायला पाहिजे. आपल्याला काहीतरी त्यांनी बँक बॅलन्स असायला पाहिजे किंवा घरात मुलीविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असायला पाहिजे. शाळेत जेव्हा टाकतो तर वडिलांनीच नाही तर दोघांकडून निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं लग्न असो तर मुलींविषयी आई वडील दोघांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की म्हणजे मुली म्हणजे प्रत्येक गोष्टीत पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत ह्या स्त्रियांना कसं आपल्याला डावलल्या जातं. तर आपल्यालाच कुठंतरी निर्णय करावा लागेल किंवा म्हणजे आपण सक्षम व्हायला पाहिजे का नाही. म्हणजे एखादी गोष्ट मला पटत नाही कुठेही घरात असो कोणती असो मला जी गोष्ट पटत नाही त्याचा विरोध शेण फेका कोणतं काही करा हसायचं बोलायचं पण तरी ते बाई सावित्रीबाई फुले दमकल्या नाही. त्यांनी निश्चय घेतला की नाही आज आपल्यावर आपण सोसून घेऊ पण समोरची पिढी सोसलं नाही पाहिजे. बाळाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे बा कोण्यानं कोण्या समोर गेली पाहिजे बा असं करून पाहिजे. म्हणून आपण या शिक्षणाच्या याच्या आजला एवढं उभं अवकाश मानलं आपल्याला कोणाला बोलायची गरज नाही आहे ना. 4 पैसे आपण कमवू शकतो. शिक्षण घेतलं तर आपलं कार्य स्वतः आपलं पोट भरू शकतो. म्हणून तिचं हे एवढं मोठं उपकार आपल्या स्त्री जातीवर खूप उपकार आहे तिचे सावित्रीबाई फुलेचे. म्हणून बाईने सुद्धा मागे नाही राहिली पाहिजे या उद्देशाने त्यांनी आपलं पूर्ण जीवन हे महिलांसाठी अर्पित केलं. एवढे बोलून मी माझे बोल. तर आपण त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे. आपल्याला अधिकार नसताना त्यांनी आपल्याला शिक्षित केलं म्हणजे त्यांना स्त्रियांना अधिकार शिक्षणाचा अधिकार म्हणून दिला. तुम्हाला कोणाला फक्त चूल आणि मूल हीच गोष्ट आपल्या स्त्रियांना माहीत होती आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम नव्हतं. फक्त चूल सांभाळा आणि मूल सांभाळा आणि रांधा वाड्या गोष्टी करा एवढंच काम होतं आणि बाकीचं काम नव्हतं. मग तशातच मग त्यांनी जेव्हा शिक्षित केलं आपण पाहिलं की आजकाल सगळ्या मुली शिकून राहिल्या आहे
प्रत्येक ठिकाणात म्हणजे रिझल्ट पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा नंबर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर येऊन राहिला. आपण या आजच्या काळामध्ये त्याच्यापासून त्यांनी आपल्याला जे शिक्षण दिले त्याचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. आपल्याला बोलताना आपण म्हणजे स्त्रियांचा एक स्वाभाविक गुण आहे की आपल्याला भीती वाटते की नाही आपण 4 लोक काय म्हणतील. आम्ही बोलला आल्यानंतर आम्हाला लोक हसतेच असते पहिल्यांदा ज्या बोललं, पण आपल्याला आपण 2 शब्द म्हणजे आधी 4 लोकांमध्ये 2 शब्द बोलण्याची जेव्हा सवय लावतो, पण कुठेही गेल्यानंतर आपल्याला बोलण्याची सवय असतेच पाहिजे. आपण बोललं नाही तर आपल्या मनातील विचार, आपल्या मनात जरी चांगले विचार असतील तरी जर आपण बोलू शकल्या नसल्या, आपल्याला बोलता येत नसल्यामुळे आपण ते विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही शक्ती आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी दिली आहे. स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस काशी कानस्त बसून ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. काघेशी अबला म्हणवोनी दुर्बलताही जुगारी, काघेशी अबला म्हणवोनी दुर्बलताही जुगारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. महापूर्व इतिहास तुझे सामर्थ्य किती तरी थोर, सामर्थ्य किती तरी थोर. सीता अनुसया राणी लक्ष्मी रूपे तुझे अपार, रूपे तुझे अपार. नवतेजाने झळके भारत आज जगामातारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी कास्वस्थ बसून ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धाजी, रामकृष्ण बुद्धाजी. तुकडोजी ज्ञानेश तुकोबा सुभाष टिळक गांधी, सुभाष टिळक गांधी. विसरलीस अधिकार तुम्हाते जगताचा उद्धारी, जगताची उद्धारी. हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस काशी कास्वस्थ बसून ठोक ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तोड खडाखड रूढी बंधने अनिष्ट जे हित शून्य, अनिष्ट जे हित शून्य. तुझे तुझी उत्थान करोनी जगी पुन्हा हो धन्य, जगी पुन्हा हो धन्य. या सांप्रत काळी तूच पेटवी क्रांतीची चिनगारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी लालस्त बसून ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तुझ्या विना संसार न चाले, तुला नसे काठावे, तुला अनसे काठावे. आद्य गुरु तू अखिल जगाची, तुझ कोणी शिकवावे, तुझ कोणी शिकवावे. म्हणे घुसर कर हो जाती, तुझी तूच खरी कैवारी. तू हिंद
हिंदभूमीची नारी, तू हिंदभूमीची नारी. बसलीस अशी तू स्वस्थ बसून ललकारी, तू हिंदभूमीची नारी, तू हिंदभूमीची नारी.